विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी संभाजीनगरमध्ये आले आणि त्यांनी शिवसेना आणि भाजपावर जोरदार घणाघाती टीका केलेली आहे। आपल्या खास शैलीत त्यांनी सत्ताधारी पक्षांना चिमटे काढले। पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी जय विरूची जोडी असल्याचं म्हटलं होतं। त्यावर अजित पवारांनी निशाणा साधला। जय विरू ही तुमची कशाची जोडी आहे आम्हाला काय माहिती नाही। आमच्याकडे शेतात बैलांच्या जोड्या असायच्या, पण आम्हाला त्यांच्याशी तुलना करायची नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मधल्या काळामध्ये हे जे काही जाहिरातबाजी झाली त्याच्यात ह्यांनीच जाहिरात दिली शिवसेनेने, आणि साधिकच जाहिरात दिल्यानंतर आम्हाला जी काही भूमिका वाटते ती आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवली। परत दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहिरात बदलली। आमची विरू जय विरूची जोडी, आमची अमक्याची जोडी। अहो तुमची कशाची जोडी असावी हे आम्ही शेतकरी माणसं आहेत। आमच्या शेतीमध्ये पण पूर्वीच्या काळामध्ये जोड्या असायच्या। कशाच्या जोड्या असायच्या? बैलाच्या जोड्या असायच्या किंवा काही अशा प्रकारच्या। तर त्यावेळेस नावं पण अशा प्रकारची वेगवेगळी असायची, राजा सर्जा किंवा असं तुम्ही बघा, आठवा, तुम्हालाही आठवत असेल। पण त्याचा ह्याचा मी कुठं तुलना करतो असं अजिबात समजू नका। परंतु ते फेविकॉल, आम्ही जय विरूची जोडी वगैरे वगैरे हे सांगायची वेळ तुमच्यावर का यावी? पूर्वाश्रमीचे असणारे जिव्हाळ्याचे संबंध लक्षामध्ये घेता ती आठवण त्यांना आली असेल, आणि त्या आठवणीतनं त्यांच्या तोंडून ते शब्द बाहेर आले असतील। देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर दौरा होतोय। 27 जूनला देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान अनेकांचा भाजप प्रवेश पार पडणार असल्याचं आता बोललं जात आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचं वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय। महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर आता खळबळ माजलेली आहे। 100% पक्षप्रवेशामध्ये अनेक चांगले काँग्रेसचे मोठे नेते, राष्ट्रवादीचे मोठे नेते पक्षप्रवेश करतील, हा तुम्हाला त्यावेळी धमाका पाहायला मिळेल। आणि आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं। काँग्रेसचे निष्कासित नेते आशिष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। पक्षविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आलेली होती। काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते।